परभणी घटनेच्या निषेधार्थ बारामती सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। आंबेडकरवादी संघटनांकडून बारामती बंद पुकारण्यात आलेला आहे। परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकात्मक शिल्पाकृतीची विटंबना करण्यात आली आणि त्यानंतर आंबेडकर अनुयायी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळालेले आहेत। 2 दिवस आक्रमक भूमिका आंबेडकरी अनुयायी घेताना पाहायला मिळालेले आहे। त्याचबरोबर जाळपोळ झाली, मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आणि त्यानंतर पोलीस प्रशासनही सतर्क झालेलं पाहायला मिळालेलं आहे। पोलीस प्रशासनाकडून जो माथेफिरू आहे त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर दगडफेकीत सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाला ताब्यात घेण्यात आलं होतं। मात्र तुरुंगातच पोलीस कोठडीत असतानाच त्याचा मृत्यू झाला आणि त्यामुळे आता हे प्रकरण जास्तच चिघळताना दिसतंय। परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आणि परभणीमध्ये आंदोलकांवरती झालेल्या लाठीचार्जच्या हल्ल्यामध्ये 1 जणाचा मृत्यू झाला। या प्रकरणी आज आंबेडकरवादी संघटनांनी महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे। मी सध्या बारामतीमध्ये आहे। बारामतीमध्ये देखील सर्वच आंबेडकरवादी यांनी बंदचं आवाहन केलं होतं आणि व्यापाऱ्यांनी देखील या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी सर्व दुकाने जे आहेत ती बंद ठेवण्यात आलेली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरवादी संघटना जे आहे ते बारामती शहरातून मूक मोर्चा देखील काढणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी जाहीर निषेधाची सभा देखील या ठिकाणी घेण्यात येणार आहेत। खऱ्या अर्थाने या बंद मध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्तीत देखील मोठ्या प्रमाणामध्ये तैनात केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच या घटनेच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये आंबेडकरवादी संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांची थोड्याच वेळामध्ये रॅली देखील निघणार आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।